माता त्रिशलादेवी पुरस्काराने 21 कर्तृत्ववान मातांचा सन्मान. भगवान महावीर 2552 जन्म कल्याणक महोत्सवाचं औचित्य साधत आस्था फाउंडेशन सोलापूर संचलित आस्था रोटरी बँक यांच्या वतीने माता त्रिशलादेवी पुरस्कार या भव्य सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत धार्मिक, सामाजिक व सेवाभावी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या एकूण 21 कर्तृत्ववान मातांचा गौरव करण्यात आले आहे. पुरस्कार विजेतेचे नावे पुढीलप्रमाणे: सौ प्रिया श्याम पाटील, सौ सारिका नानासाहेब कासार, सौ प्रांजली शैलेश मोहिरकर, सौ प्रवीणा प्रवीणकुमार सोलंकी, डॉक्टर सारिका मेहता, पिंकी महावीर जैन, सुरेखा वसंतराव गडदे, सौ श्रद्धा मिथुन शहा, आशा अनिल पाटील, सौ अमिता रवींद्र कटके, सीमा भंडारी, सौ दर्शना रोहित थाळवे, सौ ज्योती चंद्रकांत मीराखोर, सौ विजया नंदकुमार रणदिवे, सौ दर्शना उपाध्याय, सौ रूपाली भस्मे, सौ शशिकला पांढरे, सौ कविता भस्मे, सोनाली पालिया, सौ शोभा राजकुमार कळसकर, सौ सरोजनी लक्ष्मीकांत कस्तूर. समाजात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा, तसेच त्यांच्या प्रेरणादायी कार्यातून नव्या पिढीला दिशा मिळावी या उदात्त हेतूने या उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती आस्था फाउंडेशनचे विजयकुमार संचुरी यांनी दिली. या सन्मान सोहळ्यामुळे समाजातील सेवाभावी महिलांना प्रोत्साहन मिळून सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जवळजवळ 700 ते 750 रुग्ण एका वेळी असतात. त्याचे 2-3 नाते जर तुम्ही एका वेळी पकडले तर 1,000 रुग्ण त्या ठिकाणी रुग्ण नातेवाईक त्या ठिकाणी असतात. बरेच रुग्ण गरीब असतात, बाहेर मानले असतात, लांबचे असतात. पण अशा भुकेल्या मुलांच्या नातेवाईकांना अहोरात्रपणे इतक्या वर्षांपासून चांगल्या प्रतीचं सतत जेवण पुरवणे, वादळ असू दे, वारा असू दे, पाऊस असू दे, तरीही त्याच्यामध्ये आजपर्यंत ठिकाण गेलं नाही. ही खूप त्या ठिकाणी या ठिकाणी डेडिकेशन लागतं, समाजातली आत्मसमर्पण प्रेरणा लागते ती ज्यांच्याकडे आहे. ते साधे आहे ते दिसायला नाही, पण ते जेव्हा जेव्हा मला फोन करतात त्यांना कधीच नकार देत नाही. तुमच्या संपूर्ण प्रोग्रामला प्रत्येक त्यांच्या प्रोग्राममध्ये येण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एक मुलगा मोठा असा आपण म्हणावा लागेल. आपल्याला याच्यातून बोध असा घ्यावा लागेल की आपण त्यांचं अनुकरण या ठिकाणी केलं पाहिजे. आपण पण आपलं मातृत्व जपलं पाहिजे. आपण सुद्धा पवित्र राहायला पाहिजे. केवळ आपण राहून चालत नाही, तर आपण ज्यांच्याबरोबर राहतो, ज्यांच्याबरोबर बसतो, ज्यांच्याबरोबर उठतो, त्या देखील व्यक्ती तशा झाल्या पाहिजे याचा आपण प्रयत्न करणे गरजेचं. आपण पवित्र आहे, पण आपलं उठणं बसणं जर अपवित्र लोकांबरोबर असेल तर तुम्ही सुद्धा अपवित्र म्हणून गणले जाल, असा आजकालचा समाजातला नियम आहे.